हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आजचा दिवस इतका भारी होता ना. राजनंदिनी पहिल्यांदा अशी कारमध्ये सीटवरती बसले. नेहमी माझ्या मांडीवरती बसते, आज पहिल्यांदाच अशी बसले, त्यामुळे मी खूप खुश होते. आम्ही चाललो होतो संकेश्वरला. दीदीला थोडं साहित्य घ्यायचं होतं डीमार्टमध्ये. येताना मी घेऊन आले होते, बट अजून काही ना काहीतरी राहिलंच होतं. म्हटलं चला घेऊन येऊयात. कारमध्ये तर आमच्या ना नेहमी मी फ्रंट सीटवरती बसलेली असते. आज मी दीदीलाच बसायला लावलं, कारण मला बसायचं होतं आरोसोबत. राजनंदिनीला सुद्धा खूप आवडतं आरोसोबत बसायला आणि त्याच्यासोबत ती खूप छान खेळत असते. म्हटलं आपण मागेच बसूयात. दीदीने मुंबईच्या घरातल्या सगळ्याच वस्तू इकडे घेऊन आलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे तिला बऱ्याचशा गोष्टी लागणार होत्या. आणि असं होते की हे राहिलं ते राहिलं, त्याच्यामुळे मी येताना जे घेऊन आले होते त्याच्या व्यतिरिक्त अजून काही काही लागणार होतं. कोल्हापूरवरून येताना बऱ्यापैकी मी किराणाचं जे सामान असतं ना तेच सगळं घेऊन आले होते. त्यानंतर मग थोडंफार बाथरूमसाठी वगैरे लागणारं असं. पण इथे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे हे स्टूल्स असू देत बाथरूममधले किंवा बाकी मग तिला नवीन चमचे वगैरे जे लागणार होते. तर अशा सगळ्या गोष्टींची खरेदी केली आम्ही. घेतला छोटा आणि इकडचं हे पण आहे बेट. हे हे बघ घेऊया काय त्यापेक्षा वेगवेगळ्या साईजचे आहेत बघ. फोर पण नाही आहेत सूट, तेच घे म्हणजे वेगवेगळ्या छोटे मोठे तिन्ही साईज होतात. क्या लगता है तुम्हें कितना बिल हो जाएगा? ये 20,000 20 ना. मेरे को भी ऐसे लगता है. मला काय माहिती, माझी हिंदी खूप बाहेर यायला लागले 2-4 दिवस झाले. हो जाएगा 20,000 बिल हो जाएगा. आजचा दिवस आमच्यासाठी खूपच असा अविस्मरणीय असणार आहे. राजनंदिनी मस्त खाली सीटवर बसते, नेहमी माझ्या मांडीवर असायची. होय, आज आरव दादा पण आहे, त्यामुळे ती मस्त अशी निवांत उभारते, गाडीत बसते. म्हणजे माझ्या मांडीवर नाही बसत आहे, हे मेन आहे. सध्या सगळं लॉक झालंय. इकडे गादी आहे मावशीच्या मुलाची आणि हे सगळं सामान, डिक्कीत सगळं सामान भरलंय. इकडे पण सगळं सामान सामान सामान. ही हाऊस क्वीन विथ घर का सामान. इथं आमच्या मातोश्री भाकरी करतायत आणि या दुसऱ्या मातोश्री आमचं जेवण काय आहे? वरण. अगं ग राजनंदिनी खुश. वरण हे काय आहे? कांदापात कमी, डाळ जास्त वाटायला ती. माझी फेवरेट शेपूची भाजी. कुठे आहे मस्त मस्त भाकरी. तर आता भाकरी वाढत मम्मी चांगल्या. येस, आता जेवण करणार. नरेंद्र जाणार आहेत रिटर्न आणि तिथं हे वरती रिमोट मावशी. आणि नाही म्हणता म्हणता मी पुन्हा राहायचं ठरवलंय. राजनंदिनी अशी निवांत जरा इथे खेळायला लागले, सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला लागले. आणि मातोश्री आमच्या खरडा पण वाढत खरडा, त्यामुळे म्हणलं की 1-2 दिवस थांबावं. ती आता सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला असं एकदम बिंदास्त आहे. आम्ही शाळा चुकवणार आहे 2 दिवस तिची. कशाला खरडावे खरडावे खरडावे. हे जेव्हा पप्पा मी हे झाल्यानंतर, एक्सपायर झाल्यानंतर काकांकडे राहायला होते ना, तेव्हा इथं कुठेतरी राहायचे. काका इकडे हे होतं ना त्यांचं पोस्टिंग, मग तेव्हा ही सगळेजण राहायचे. मग यांना बघायचं आहे तिकडे. ते आठवण येते लहानपणीची. आम्ही कुत्रे गल्लीला गेलो का नाही आमच्या त्या पहिल्या जुन्या घरात दारात वगैरे काय थोडे लहानपण सगळं. आम्ही सारे खवय्येच्या इथे आलो की काय आपण? नाही ना, तुम्ही सारे खवय्ये नाही, तुम्ही सारे खवात. चकलीवाला आरवला चालते सगळं. निघा आरव मी तुला सँडविच आणि मस्का पाव बोलून देतो संध्याकाळी, ठीक आहे? माझं पडलं तर तुझं नाही पडणार, माझं पडलं तर माझं पण पडणार, माझं नाही पडलं तर तुझं पण पडणार.
हे बघ एकटा येतो तुझ्यापर्यंत पोचलो मी. बऱ्याच दिवसानंतर दुपारची छान झोप घेतली आहे. जेवण जेवलं आणि इतकं सुंदर जेवण झालं होतं. त्यानंतर मग थोडं आराम करूयात म्हटलं, कारण ते फिरून पण आल्यानंतर थोडं थकवा आल्यासारखं झालं होतं आणि मस्त झोप काढली एक छानशी. आणि आता उठून आवरले. नरेंद्र चाललेत आता रिटर्न कोल्हापूरला. मी ॲक्च्युली जाणार होते आज, तसं काही प्लॅन करून आले नव्हते की थांबायचं, बट पुन्हा राजनंदिनीचं जे सगळ्यांबरोबर मिक्स होणं पाहते, सगळ्यांशी छान खेळते, तिचं जे चेंजेस पाहते ना, त्यावरून मला वाटलं की 1-2 दिवस थांबावं आणि त्यानंतर मग पुन्हा मी बसनं जाईन किंवा मग नरेंद्र न्यायला येतील. कसे म्हणजे मी तर त्यांना म्हणते बसने येईन मी, पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी येतो न्यायला. तर येस, आता ते चालले, त्यांना बाय बाय करते. काय रे खायला? ते म्हणजे आता जाऊन तिथे हां बाजारात जाऊन परत सोडून मग जाणार. होय काय? बरं. मग आता नरेंद्र जातील रिटर्न आणि आम्ही थांबून 2 दिवस मस्तपैकी मग अजून जाऊ रिटर्न. त्याच्यानंतर पुन्हा मग जेव्हा जीजू येणार आहेत ना, तर ते आल्यानंतर 1 आठवड्यापर्यंत पुन्हा यांचा प्लॅन चालला आहे की कुठेतरी आंबोलीला वगैरे जाऊयात. अजून पुढचं पुढे माहीत नाही काय, पण सध्या तरी आता 2 दिवस आहे अजून इथे मस्तपैकी. अजून मॅट्रेस वगैरे यायची आहे, बऱ्याचशा गोष्टी अजून बाकी आहेत घरातल्या. मला हे ना फार आवडलं, म्हणजे इतकं आवडलं. ह्याचं जे डिझाईन आहे सगळं खूप छान झालं आहे. राजनंदिनी काय काय करते बघूया. मी जरा फ्रेश व्हायला आले होते वरती. कोण कोण आलंय? वीरू आला आमचा. कोण आलं? वीरू ये ये, तू पण तुला कामाला लावतो. ये तुला कामाला लावतो. ती खुश झाली बघ. आम्ही त्याला असं केलं, राजनंदिनीला असं केलं. विराट आला काय? खुश झाली ती विराटला बघून. राजनंदिनी कोण आलं पिल्लू? अगं बाई, तुला बघून खुश झाली. तर इथे ना मुद्दामून लपून बसली होती मी. मला राजनंदिनीच्या रिॲक्शन कॅप्चर करायची खूप इच्छा असते, म्हणून दरवाजाच्या मागे मी ते लपून बसली होती. हळूच तिने फक्त माझा कॅमेरा पाहिला आणि मग ती पळत आली माझ्याकडे. तर आता इव्हनिंग झालेले आहे. खाली माझी बहीण, सॉरी दिदी, मला एक दोन मेसेज आलेले की तू बहीण बहीण का म्हणतेस. आता आम्ही तुमचे फॅमिलीवर इतके आहोत की तू दिदी म्हणलीस ते आम्हाला कळतं, पण कसं होतं की जे नवीन लोक वगैरे असतात तर ते त्यांना थोडं समजावून म्हणून बहीण म्हणते. पण ठीक आहे, मी आता इथूनपासून धनु दिदी किंवा तिला ताई पण म्हणते, असं काही म्हणते मी. तर येस, आता तिचं चालू आहे, आरोचं स्टडी घेते ती. आणि राजनंदिनी आणि मी इथे वरती आहोत. आता मी थोडंफार आवरलं माझं पॅकिंग वगैरे. नरेंद्र येतात आत्ता. ॲक्च्युली उद्या दुपारनंतर जाणार. असं होतं, ब्लॉगिंग करणं सोपं नाही आहे. कधी कधी असं तोंडात आपण बडबडून जातो, काही कळत नाही. तर उद्या दुपारनंतर मी जाणार होते कोल्हापूरला रिटर्न, पण नरेंद्र म्हणाले की मी आजच येतो आणि उद्या सकाळी आपण लवकर जाऊया. दुपारनंतर पुन्हा ऑफिसचं वगैरे असतं गडबड, त्यामुळे जमणार पण नाही यायला. मग ठीक आहे म्हणलं. मी त्यांना आधीच म्हणाले होते की मी बसनं येते, कारण आता हिला घेऊन जायला काही प्रॉब्लेम नाही आहे तसं मला बसनं. इथून 1 तासाचा प्रवास असतो, म्हणजे 1 ते 1.5 तास, मॅक्स 1.5 तास, तेवढ्यात मी जाऊ शकते गडिंग्लजमधून कोल्हापूरला. पण त्यांचं असं की राजनंदिनी, मी एकटी असते ना तर 100% म्हणले असते. म्हणजे मी जर म्हणलं असतं न्यायला या तर आले पण असते, पण जर मी म्हणलं असते की नाही ठीक आहे मी बस नाही ते ओके हे म्हटले असते. पण राजनंदिनीसाठी मात्र असं आहे की ते कुठेही असेल तर येतील ते तिला न्यायला हे ना कारने. मग आता येत आहेत. मगाशी पण मी म्हटलं की नाही मी येते बसने, एवढं काय त्याच्यात, तिला पण सवय झाली पाहिजे ना बसची वगैरे. तर नाही मी येतोच. मग ठीक आहे म्हणलं. मग आता मी जाणार उद्या सकाळी लवकर, कारण परत नरेंद्रचं 8-8:30 वाजता ऑफिस असतं, त्याच्यामुळे मग लवकर निघून दिवसभर मग घरातल्या आता दिवसभर आता 3-4 दिवस नसल्यामुळे ना असं होतं. थांबा. तर आता 3-4 दिवस नसल्यामुळे घरी ना माझं काय होतं म्हणजे मी खूप फास्ट बोलते. आय नो, मला खूप वेळा असं म्हणलं गेलं आहे की तू खूप फास्ट बोलतेस आणि त्याच्यामुळे असे शब्द अडखळतात. मी आता इथून पुढे लक्षात ठेवेन बोलताना.
तर 3-4 दिवस नसल्यामुळे तर पसारा वगैरे असणार आणि धूळ आमच्याकडे खूप येते घरात. त्याच्यामुळे असं गेल्यावरती उद्या दिवसभर काम असणार आहे मला. आणि संध्याकाळी मैत्रिणीने कॉल केला होता, तिच्या मुलांचा बड्डे आहे दोघांचा सुद्धा एकाच दिवशी. सो तिने इन्व्हाइट केलं आहे. मग मे बी म्हणजे 100% मी ट्रायच करणार आहे जाण्यासाठी. मग येस, असं प्लॅन आहे. आता मम्मीचं खाली काहीतरी जेवण बनवायचं चालू आहे, तर जाऊन तिला थोडी हेल्प करते. प्लस मी मगाशी शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या होत्या म्हणून त्याची आवरावर चालू होती. नेमकं कळलं की गूळ नाही आहे. मग पुन्हा आता नरेंद्रना घेऊन यायला सांगितलं येताना मी. म्हणजे आता शेंगदाण्याच्या पोळ्या बनवेन त्यांच्यासाठी. दीदीला पण आवडतात, आरवला पण आवडतात. म्हणलं बनवूयात. शेंगदाणे वगैरे सगळं असं मी भाजून, मी बघत होते ही काय करते. शेंगदाणे भाजून ठेवले आहेत आणि पीठ पण मळून ठेवलं आहे. आता ते आले की गूळ घेऊन आले की लगेच ते काही फास्ट होतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि येस, आता पॅकिंग वगैरे सगळं आवरून थोडंफार ठेवलं आहे. आणि मग मला वाटतं मी आता म्हणजे आता झोपताना सगळे बॅग वगैरे आतमध्ये ठेवून देईन. त्यामुळे सकाळी असं धावपळ नको आहे काही, फक्त उठलं की निघायचं असं. दीदी तुम्हाला माहिती आहे कुणाकडे जात नव्हती. मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यात किती फरक जाणवते स्कूलमध्ये जाऊन आल्यापासून. आणि येस, लिटरली म्हणजे असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की इतकं ती म्हणजे थोडंसं तिच्यावरती भर दिला तर ती एवढी चेंज होऊ शकेल, किंवा माणसांमुळे मुलं इतकी बदलू शकतात, मुलांमध्ये इतका बदल होऊ शकतो. तर येस, मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की जर तुमची मुलं, तुम्ही दोघंच राहत असाल नवरा बायको, तर तुमच्या मुलांना अधूनमधून ना तुमच्या फॅमिलीकडे घेऊन जात जा, जेणेकरून ती खरंच त्यांच्यामध्ये खूप चेंज होतो. आणि मी गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की गावी येत होते. याचं कारण हेच होतं की मला राजनंदिनीच्या मनातली जी भीती आहे ना की दुसऱ्या लोकांसोबत जो कम्फर्ट तिचा येत नव्हता तो यावा म्हणून मी जायचे सारखं. आणि आता ती कुणालाही घाबरत नाही. माझ्या मावशींच्या मुलांना, मामांच्या मुलांना बघितलं तरी घाबरायची ती. आता ती कुणालाही घाबरत नाही. बरं, मावशीचा मुलगा घरी आला होता, ती अजिबात घाबरली नाही त्याला. इथे सुद्धा आता सगळे आत्या वगैरे आले होते मगाशी, त्यांना सुद्धा ती घाबरली नाही अजिबात. सो आता एकदम नॉर्मल झाली आहे ती. आता पहिले जशी घाबरायची ना, कोण आलं तरी आतल्या खोलीत पळून जायची, तशी आता काही करत नाही, सगळ्यांबरोबर खेळते, एन्जॉय करते. तर तेच मला खूप बरं वाटते. आणि तेच रिझन होतं जे की मी गावी येत होते सारखं. बऱ्याचदा तेव्हा लोक असे टोमणे मारायचे की अरे काय सारखं गावी जाते म्हणजे यूट्यूबवालेच जे बघतात व्हिडिओ ते. बट रिझन हे होतं की तिला सगळ्यांबरोबर कम्फर्टेबल फील व्हावं म्हणून हे सगळं मी ट्राय करत होते. आणि त्याचं हे रिझल्ट आहे की ती सगळ्यांसोबत छान आता मिक्स होते. आणि मी नसताना सुद्धा राहते, म्हणजे मी नसले ना समोर तिला, ती बिंदास कुणासोबत सुद्धा राहते आता. तर हेच अचीव केले मी आता. राजनंदिनी चला. कोण आला का? कोण आला? नरेंद्र आलेले आहेत. राजनंदिनी बघू शकता की ते खुश झालेली आहे. दुपारीच मी शेंगदाण्यांच्या पोळ्यांची तयारी करून ठेवली होती, फक्त गूळ नव्हता. तो आणल्यावरती मग हे सारण बनवलं आणि छानशा इथे पोळ्या लाटून घेतल्या. दीदीला आणि आरवला तर आवडतातच, पण नरेंद्रांच्या खूप फेवरेट पोळ्या आहेत त्या. आणि जेव्हा मी कॉलेजला होते ना, त्यावेळेस मी एकदा बनवल्या होत्या. अक्षरशः मी गुळाचं पाणी करून त्यात शेंगदाण्याचं कूट घालून असं काहीतरीच बनवलं होतं. त्यातल्या त्यात कशा तरी 2-3 चांगल्या झाल्या होत्या. ही एक आठवण आहे माझ्या या शेंगदाण्यांच्या पोळ्यांच्या बाबतीतली. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी थँक्यू. आणि आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि हाईप करायला विसरू नका. चलो बाय.